त्याच्यामध्ये चाकूर MIDC जी आहे 1966 हेक्टरवरती करायची आहे, त्याची प्रोसिजर ही पुढे गेलेली आहे. हायपॉवर कमिटीला पुढच्या आठवड्यामध्ये त्याला मंजुरी मिळेल. लातूर विमानतळाचं ऍक्विएशन जे आहे, ती ऍक्विएशनची 38 हेक्टर जमीन ही आमच्या MIDCच्या ताब्यात आली. 10 हेक्टर जमीन अजून ताब्यात यायची आहे. त्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या, तिथल्या शेतकऱ्यांची चर्चा करा. शेवटी लातूरच्या विमानतळावर देखील आमच्या MIDCचं भवितव्य अवलंबून आहे, इथल्या उद्योजकांचं भवितव्य अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांची चर्चा करून त्याच्यातून जर काही मार्ग निघाला नाही तर कंपल्सरी ऍक्विएशनच्या देखील सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर देखील आता पुढे गेलेलो आहोत. ऍडिशनल लातूर टप्पा 2 482 हेक्टरचं आम्हाला ऍक्विएशन करायचं आहे. तर मला इथे आल्यानंतर कळलं की त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर मी अशा सूचना केल्या आहेत की शेवटी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन या MIDC झाल्या पाहिजे. म्हणून तातडीनं आमचे इथले अधिकारी RO असतील, डेप्युटी CEO असतील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करावी. तातडीने एक जाहिरात प्रदर्शित करावी की अतिरिक्त लातूर टप्पा 2ला जे शेतकरी जागा द्यायला तयार आहेत त्यांची जमीन घेऊन आम्ही MIDC करायला तयार आहोत अशी जाहिरात द्यावी आणि ते देखील भूसंपादन सुरू करावं अशा मी सूचना केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदगीरला नव्यानं MIDC करण्यासाठी आज आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला 100 एकरमध्ये ही MIDC होईल आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट मध्ये देखील उर्वरित जमिनीमध्ये MIDC करण्याचा हा निर्णय उद्योग मंत्री यांना मी घेतलेला आहे. जळकोटला देखील मिनी MIDC करण्यासाठी तत्वता मान्यता मी दिलेली आहे, जेणेकरून परराज्यातले देखील उद्योग छोटे छोटे या जिल्ह्यामध्ये येऊ शकतील, या तालुक्यांमध्ये येऊ शकतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार या ठिकाणी मिळू शकेल. म्हणून या 10 महिन्यातला मी तुम्हाला थोडी आकडेवारी सांगतो की या वर्षभरामध्ये 10 महिन्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यात 4 लाख चौरस मीटर जागा ही आम्ही उद्योजकांना दिली. त्यातली इन्व्हेस्टमेंट आहे 443 कोटी रुपये आणि त्याच्यातनं 1700 लोकांना रोजगार निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रोजगार या ठिकाणी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तो प्रयत्न आणि त्या सूचना देखील आज मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लातूर वासियांसाठी आणि MIDC साठी आहे, लातूरला येताना माझ्याकडे जवळजवळ 7 कामांची यादी ही मंत्री महोदयांनी दिलेली होती. त्याचं एस्टिमेट होतं जवळजवळ 43 कोटी रुपये. त्याच्यात ऍडिशनल लातूरचे रस्त्याची कामं होती, ऍडिशनल लातूरची 2 टप्प्याची रस्त्याची कामं होती, औसाची कामं होती, आमदार साहेबांची देखील अहमदपूर असेल किंवा औसा असेल इथली डांबरीकरणाची कामं होती. या सगळ्या कामाला 43 कोटी रुपये उद्योग विभागानं मंजूर केलेले आहेत, MIDCनं मंजूर केलेले आहेत आणि त्याचे निविदा देखील येत्या महिन्याभरामध्ये पूर्ण होतील आणि ती कामं देखील सुरू होतील. दुसरी एक महत्वाची गोष्ट आज जी आम्ही केली, लातूर MIDCला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे त्याच्यासाठी 36 MLD ची पाईपलाईन टाकण्यात आली होती. आता 36 MLD ची पाईपलाईन टाकणं आणि त्याच्यातनं फक्त 5 MLD पाणी लातूर वासियांना मिळणं ही फार मोठी तफावत आहे आणि त्याचा जो फिल्ट्रेशन प्लांट आहे तो फक्त 18 MLD चा आहे. मग आज आम्ही असा निर्णय घेतला की 18 MLD च्या अनुषंगानं जेवढं पाणी या लातूरला लागतं ती पाईपलाईन अतिशय जुनी झालेली आहे, 30-32 वर्षापूर्वीची झालेली आहे. आणि म्हणून माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि त्याचा फॉलोअप देखील मंत्री महोदयांनी मला करायला सांगितलं होतं, पैसे द्यायला सांगितले होते. आज त्या पूर्ण पाईपलाईनला 50 ते 70 कोटी रुपये खर्च होणार आहे. हे सगळे पैसे MIDCनं द्यायचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी कुणीतरी असं सांगितलं होतं पूर्वीच्या कालावधीमध्ये की त्या 50 कोटीतले काही पैसे उद्योजकांकडनं घ्या, काही पैसे अजून कोणाकडनं घ्या. तर ते पैसे काही उद्योजकांकडनं घ्यायची आवश्यकता नाही. 3000 कोटीचा टर्नओव्हर आपल्या लातूरच्या परिसरामध्ये होतोय. त्याच्यामुळे आमची देखील जबाबदारी आहे की पाईपलाईन जी जीर्ण झालेली आहे त्याला पैसे उपलब्ध करून देणं आणि जे ते 50 ते 70 कोटीपर्यंत जे काही पैसे लागतील ते MIDCनं देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. तिसरी एक जी मला इथं पुढे जाणवली ती म्हणजे आपल्याकडे MIDC मध्ये अजून लाईटची आवश्यकता आहे, इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणेच उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला जे पण 2.25 कोटी रुपये लागणार आहेत त्या
सबस्टेशनसाठी, तर त्याला देखील 2 कोटी रुपये द्यायचा निर्णय हा आमच्या विभागानं घेतलाय. आणि नुसत्या ह्या घोषणा नाही आहेत, त्याची अंमलबजावणी तुम्हाला 1 महिन्यामध्ये झालेली दिसते. म्हणजे 2 कोटी रुपये असतील, 50 कोटीचं टेंडर असेल, किंवा आता मी 43 कोटी रुपये जे सांगितलेले आहेत त्याच्यासाठीचं असेल, ते सगळ्याच्या सगळं मूर्त स्वरूप आपल्याला महिन्याभरात आलेलं दिसेल. दुसरी आमच्याकडे जी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. मागच्या वेळी कदाचित अनेक लोकांच्या व्यापारामुळे आणि बँकांच्या उत्साहीपणामुळे आम्ही टार्गेट पूर्ण करू शकलो नसलो, तर यावर्षीची आनंदाची बाब आहे. आमचे अधिकारी देखील आहेत, जिल्हाधिकारी देखील आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनी देखील 2-3 वेळा याच्या बैठका घेतल्या आहेत. त्याच्यामुळं डिसेंबर पर्यंत जो कोटा भरायचा होता तो ऑलरेडी भरून टाकलेला आहे. जवळजवळ 350 प्रकरणांना मंजुरी मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की यावर्षी लातूर हे 1 नंबरला राहील आणि सगळेच्या सगळं टार्गेट आमचं 750 उद्योजक तयार करण्याचं ते पूर्ण करेल. आता या स्कीमचं देखील महत्व मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ही जी स्कीम आहे ही अनेक वर्ष चालते, पण अनेक वर्षातला सगळ्यात उच्चांक उद्योजक बनवण्याचा हा 5013 लोकांचा होता. पण माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाल्यानंतर, देवेंद्रजी झाल्यानंतर, अजितदादांच्या नेतृत्वाखाली असेल, डायरेक्ट 250 कोटी रुपये हे एका वर्षाच्या आम्हाला सबसिडी पोटी मिळाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासातले सगळ्यात जास्त उद्योजक हे एका वर्षामध्ये तयार झाले, जवळजवळ 13,500. आणि या वर्षीचं टार्गेट आमचं 20,000चं आहे. एक उद्योजक जर तयार झाला आणि त्याच्याकडे 2 माणसं कामाला जर असतील, तर मला असं वाटतं की या वर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं किमान 50,000 लोकांना रोजगार मिळालेला आहे. एवढ्या ताकदीची ही स्कीम आहे. आणि त्याच्यामध्ये देखील प्रशासनानं लक्ष घालावं अशा मी सूचना केलेल्या आहेत. आणि अजून एक जी सगळ्यात महत्वाची स्कीम केंद्र सरकारनं लॉन्च केली आणि माझ्या विभागाकडे आहे ती म्हणजे विश्वकर्मा. 12 बलुतेदार जे आहेत त्यातले 18 घटक जे आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम मंजूर केलेली आहे. आणि मला सांगताना आनंद होतो की कदाचित लातूर जिल्हा हा पहिला जिल्हा असेल की त्याचं प्रशिक्षण शिबिर या महिन्यामध्ये आम्ही घेतोय. जेवढे ग्रामसेवक आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, त्यांच्यापर्यंत इव्हन आपल्याला पण मी निमंत्रण द्यायला सांगेन. ही स्कीम एवढी छान स्कीम आहे की ज्याच्यातनं हे 12 बलुतेदार जे आहेत, 18 घटक जे आहेत, हे स्वतःच्या पायावर एका वर्षामध्ये उभं राहू शकतात. आणि महाराष्ट्रातलं जे काही उद्दिष्ट आहे त्याच्यापैकी 500 कोटी रुपये ऑलरेडी केंद्र सरकारनं आमच्याकडे दिलेले आहेत. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की देशात विश्वकर्मा योजनेमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला कसं राहील यासाठी आपण मोहीम सुरू करतोय. आणि कदाचित त्या मोहिमेची सुरुवात आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि संजयजी असतील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा महाराष्ट्रात कदाचित लातूरपासून सुरू होत असेल. आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला यश आणलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो आहे तो आपल्या सगळ्यांचा आहे. मंत्री मोदयांचं म्हणणं आहे की ती स्कीम सांगा. ती स्कीम अशी आहे की आपण ट्रेनिंग पण देणार आहोत. या 18 घटक जे आहेत त्यांना ट्रेनिंग देणार आहोत. ट्रेनिंग पासून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याबाबतच्या सगळ्या योजना याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि एखादा आता सलूनचा जर व्यवसाय आहे तर त्याला पारंपरिक यंत्रणा न देता त्याला आधुनिक यंत्र द्यावी. किंवा सुतारकाम आहे, आता सुतारकाम मगाशी मी उदाहरण दिलं की टेबल बनवताना आपण जे रंदा मारायचो तर दोघं रंद मारायला लागायचे. आता सुतारकामाचं जर आपल्याला काही यंत्र द्यायचे असेल तर ती देखील त्या स्कीम मधनं आधुनिक मिळणार आहे. म्हणजे वेळ वाचेल आणि पैसे जास्त मिळतील अशा पद्धतीचा तो कल्पना आणि कन्सेप्ट आहे. आणि ती माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं तो उभा राहिलेला एक प्रकल्प आहे. तो महाराष्ट्र 1 नंबरवर राहील अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यावर देखील वर्किंग करतो. आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री महोदयांच्या आदेशानुसार, सूचनेनुसार मी या जिल्ह्यामध्ये आलेलो होतो. तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात जे होतं ते बऱ्यापैकी करण्यामध्ये मी या ठिकाणी यशस्वी झाले. आमच्या मनामध्ये असं होतं की आपण एवढीपासूनच मला असं वाटतं की MIDC फार मोठी आहे. आणि उद्योग मंत्री विमानानं आला म्हणजे तो काय ताबडतोब उद्योग घेऊन येत नाही. आज मला जिल्ह्याचा मी सगळ्या ठिकाणी जसा आढावा घेतो तसा मला आढावा घ्यायचा होता. परंतु न येता सुद्धा वर्षभरामध्ये 443 कोटीचा उद्योजक इथे निर्माण झालेले आहेत. 80 छोटे मोठे उद्योजक त्यांनी उद्योग सुरू केलेले आहेत. आणि आज नवीन एक जो निर्णय आम्ही इथे घेतलाय स्मॉल स्केल साठी तो असा आहे की आता नव्यानं ज्या इंडस्ट्री या ठिकाणी होती तिथं त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वीच्या काही लोकांनी नियमाप्रमाणे 15% जागा ही स्मॉल स्केलला ठेवलेली नाही.
तर ते आम्ही सक्ती केलेली आहे की स्मॉल स्केलसाठी लातूरमध्ये जे काय आता ऍक्विजिशन होईल त्याला 15% जागा ही त्यांच्यासाठी शिल्लक ठेवली पाहिजे. आणि आता उद्योजक आणायला आपल्याकडे जागाच शिल्लक नाही, त्याच्यामुळे ती जागा आधी आपण ऍक्वायर केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे प्रोजेक्ट आता मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलेले आहे ते एकदा जाहीर केल्यानंतर मोठ्या पद्धतीनं उद्योजक या ठिकाणी येतील. मला तर असं वाटतं की तुम्ही माझ्या मीटिंगला सुरुवातीपासून पहिला मुद्दा मी हाच विचारला, तुम्ही सगळ्यांना विचारा की लातूर MIDC मध्ये किती लोकांना 15-20 वर्षापासून जागा दिलेल्या आहेत, त्यांनी त्याच्यावर उद्योग सुरू केलेत का? तर त्याच्यावर असा एक आकडा मी तुम्हाला नंतर सांगेन. आता तुम्ही खात्री करून सांगणं खरं गरजेचं आहे, पण तुम्ही सांगता त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. आणि मी या ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की ज्यांनी स्वतःचे उद्योग सुरू न करता दुसरे उद्योग करण्यासाठी या जागा 15-20 वर्ष ठेवलेल्या आहेत, त्या तातडीनं काढून घ्याव्यात, या सूचना मी केलेल्याच आहेत. आणि दुसरं सांगितलं की ज्या लोकांनी, उदाहरणार्थ आपल्याकडे ट्रक टर्मिनलला एका कंपनीला 14 वर्षांपूर्वी जागा दिली गेली, 8 एकर जागा दिली गेली. त्याच्यानंतर त्या कंपनीनं त्या ठिकाणी ट्रक टर्मिनल बांधलं देखील नाही. त्यानं त्याच्यावर कर्ज घेतलं, म्हणजे किती भयानक आहे बघा त्या जमिनीवर. त्याच्यानंतर त्याचं कर्ज भरलं नाही म्हणून बँकेला त्याचं ऑप्शन केला MIDCला न विचारता. ही जागा घेतली अजून 4थ्या माणसानं, आणि अजूनही तिथं ट्रक टर्मिनल नाही. हे स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत. ज्यांना हे ट्रक टर्मिनलसाठी जागा मिळालेली आहे त्यांना तातडीनं बोलून घ्या. त्यांचे जे काही पैसे असतील ते MIDC देईल. ते ट्रक टर्मिनल स्वतः MIDCनं बांधण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत, आणि तीच पॉलिसी आहे. पण ही पॉलिसी तोडून ही जागा कशी दिली गेली याची देखील मी चौकशी लावणार आहे. पण ते आता 14 वर्षापूर्वीची चौकशी जर लावायला गेलो तर फार मोठी अडचण होईल. पण आपण त्याच्यात चांगलं काहीतरी करू. पण तुम्ही सांगितलेल्याला 100% मी ऑलरेडी मान्यता दिलेली आहे की ज्यांनी अशा पद्धतीच्या जागा घेऊन त्याच्यावर वर्षानुवर्ष बसून राहिलेले आहेत त्या जागा मी काढून दिल्या. काही SEZ हे MIDCशी निगडीत आहेत आणि काही महसूलशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ माझ्याकडे शिवाजीराव आढळराव पाटील साहेब ज्या ठिकाणी निवडून यायचे त्या ठिकाणचा जो SEZ होता तो MIDCशी निगडीत होता. ते आम्ही ताबडतोब डिनोटिफाय केला. तर लातूरमध्ये असे SEZ महसूलकडे आहेत की MIDCकडे आहेत ती माहिती घेईल. माझ्याकडे असेल आणि शेतकऱ्यांची जर मागणी असेल की आमच्या जागा आम्हाला परत द्या, MIDC पुरतं मध्ये सांगतो, तर त्याची नक्की चर्चा शेतकऱ्यांबरोबर करून काहीही उद्देश डोळ्यासमोर न ठेवता त्या जागा परत दिल्या जातात. सगळी माहिती पत्रकारांना तुम्ही मागितलेल्या वेळ दिली जाईल अशा सूचना मी त्यांना देईल. आणि माहिती अधिकारी इथे आहेत त्यांना देखील मी विनंती करतो, सूचना करतो की अशी माहिती जर पत्रकारांनी कुठच्याही विभागाची, माझ्याच विभागाची नाही, कुठच्याही विभागाची जर मागितली तर आपण पत्रकारांना दिली पाहिजे. कसं असतं, आता एक जर टाकलं की 4 जागा शिल्लक आहेत. काही जागा या आमच्या हेडक्वार्टरकडनं दिल्या जातात. ती ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळणार नाही, म्हणून कोर्ट मॅटर काही असतात ते देतील ना तुम्हाला. शेवटी आमचे अधिकारी सुद्धा सरकारचेच आहेत, त्यांनी पारदर्शकपणे तुम्हाला ही माहिती दिली पाहिजे ना. D+ सांगतो, लातूर सारखे आम्ही D+ वालेच आहोत तळ कोकणातले. नाही सांगतो, त्याचं उत्तर मी सांगतो. मुंबईला कनेक्टिव्हिटी आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत, पाण्याचे मोठे डॅम आहेत आणि सगळ्या कनेक्टिव्हिटी आहे. JNPT सारखं मोठं पोर्ट आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे, रेल कनेक्टिव्हिटी आहे, वॉटर कनेक्टिव्हिटी आहे, सगळ्या कनेक्टिव्हिटी आहे. ते प्रेफर करतात. आणि ज्यावेळी फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत असते त्यावेळी थोडंफार फॉरेन इन्व्हेस्टमेंट करणारे या गोष्टी बघतात. आता मी सुद्धा उद्योगपती आहे. आता हे रेकॉर्डवर घ्यायचं की ऑफ द रेकॉर्ड ठेवायचं बघा. D+ रत्नागिरी पण आहे. मी पण अनेक उद्योजकांना जाऊन सांगतो की तुम्ही रत्नागिरीकडे या. त्यांचा पहिला मुद्दा असतो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे का, दुसरा मुद्दा असतो वॉटरवे आम्हाला मिळणार आहे का. तर माझ्याकडे समुद्र आहे पण वॉटरवे देण्याची जबाबदारी माझ्याकडे नाही, घेत नाही. रोड कनेक्टिव्हिटी मी सांगितलं, आता 4 लेन होतोय, तुम्ही 3 तासामध्ये 4 तासामध्ये JNPTला पोहोचू शकता. पण जोपर्यंत विमानतळ सक्षम होत नाही आणि विमानतळावर चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटीची फ्लाईट सुरू होत नाही त्यावेळीच मला असं वाटतं की मोठमोठे प्रकल्प अशा भागांमध्ये फूड प्रोसेसिंग असेल किंवा अन्य ह्या सगळ्या प्रोसेसिंगवर अतिशय चांगल्या स्कीम शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे आहे. ऍक्विजिशनसाठी मला असं वाटतं की तुम्ही देखील आम्हाला मदत केली पाहिजे.
काय होतंय की काही निगेटिव्हिटी क्रिएट करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत, अजून तिथं पण चालू आहे. म्हणून आम्ही हायपॉवर कमिटीमध्ये तातडीनं जातोय. तर शेतकऱ्यांना देखील समजवलं पाहिजे की अशा पद्धतीचे मोठमोठे जर प्रोजेक्ट आले तर चांगल्या पद्धतीने त्यांचा देखील उत्कर्ष होऊ शकतो, त्यांची मुलं देखील स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, त्यांना देखील चांगल्या पद्धतीचा अजून इकोसिस्टीम जर आली तर रोजगार मिळू शकतो. म्हणून आपण देखील आम्हाला सहकार्य करावं. आणि मला असं वाटतं की टप्पा 2 आणि चाकूर हे 2 महत्वाचे मोठे जे विषय आहेत, त्याच्यामध्ये आपण जर सांघिक काम केलं तर 3 महिन्यामध्ये इथे एमआयडीसी होऊ शकतं, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देऊ शकतो आणि चांगले चांगले प्रोजेक्ट तिथे आणू शकतो. एमआयडीसी उभार पण जमीन आम्ही अक्वायर करतो. शासनाची पण जर तालुक्यामध्ये मोठमोठ्या जमिनी असतील, त्यांनी तुम्ही देखील आम्हाला सूचना केल्या, आम्ही मंत्री महोदयांना सांगू, जिल्हाधिकाऱ्यांना सांगू, तिथे एमआयडीसी सुरू करू. तिसरी एमआयडीसी आमच्या सेवेच्या बाबतीमधला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मी आताच बघा तुम्हाला सांगितलं की जी जागा 58 हेक्टर लागणार आहे त्याच्यातली 38 हेक्टर आम्ही ताब्यात घेतलेली आहे. 48 लागणार आहे, सॉरी 48 लागणार आहे. 10 हेक्टरचा इश्यू आहे. तर आज मी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक नैसर्गिक न्याय म्हणून शेतकऱ्यांची चर्चा करा. आणि याच्यामध्ये मी दुसरं एक सांगतो स्पष्ट, पॉलिटिकल मी सगळ्यांशी बोललो, म्हणजे असं काही नाही की कोणाशी बोललेलो नाही. मी आदरणीय पालकमंत्र्यांशी बोललेलो आहे, आदरणीय बनसोडे साहेबांशी बोललोय, पाटील साहेबांशी बोललोय, अमित देशमुख साहेबांशी बोललोय. त्याच्यामुळे इथं कुठेही पॉलिटिकल हडल नाहीये, कुठेही स्पीड ब्रेकर नाहीये. त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की लातूर सुरू झालं पाहिजे. पण तुमच्या आणि विमानतळाबद्दल अजूनही गडबड अशी झालेली आहे की तुमचं विमानतळ अनिल अंबानींना देऊन ठेवलेलं आहे, रिलायन्सला. म्हणजे तुमचं यवतमाळ, बारामती, नांदेड अशी. तर आता मी डेअरिंग केलंय काढून घ्यायचं, ते काढून घ्यायचं आणि मग एमआयडीसी आणि विमान प्राधिकरण असं एकत्र चालवायचं. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी सांगतो, त्याच्यामध्ये जर आम्हाला यश आलं तर आज मी मुंबईमधनं इथे येताना तुम्ही बिलीव्ह करणार नाही 42 मिनिटामध्ये आलो. बरोबर आहे. 42 मिनिटामध्ये आल्यानंतर मला खात्री पटली की आज जी प्रायव्हेट फ्लाईट्स आहेत मुंबईमध्ये, जी पार्किंगला जागा नाही, ज्या एका फ्लाईटची एका दिवसाची किंमत 7 ते 10 लाख रुपये पार्किंगसाठी आहे. अहमदाबादला पार्किंग नाही, जयपूरला जावं लागतं, उदयपूरला जावं लागतं, वेळ पडल्यास हैदराबादला जावं लागतं. ही 5 विमानतळं जी आहेत ही आम्ही दोघांनी मिळून चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली. विमानं चालू होतील ती करूच, पण हे पार्किंगसाठी जर अवेलेबल करून दिली तर मला असं वाटतं की किमान तुमच्या जिल्ह्याच्या फिनान्शियल ग्रोथमध्ये करोडो रुपयाची ग्रोथ व्हायला हरकत नाही. एवढं त्या पार्किंगमध्ये आणि फ्युएलिंग मध्ये देखील एक इंडस्ट्री आहे, पार्किंग आणि फ्युएलिंग. तुम्ही आता 3 पक्षाचं आणि मित्र पक्षांचं सरकार आहे, म्हणून प्रत्येकालाही सहन करावं लागतं. आता बघा, मागच्या वेळी आमची फुल मेजॉरिटी होती, फुल मेजॉरिटी. मी 90,000 मतांना रत्नागिरीतनं निवडून आलो, पण मी भांडायला पालकमंत्री कुठं होतो? सिंधुदुर्गला. पण नारायण राणे चांगला भांडणारा पण मिळत नव्हता त्यावेळी. त्याच्यामुळे प्रत्येक सरकारमध्ये असं होतं. आता जी पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे त्यावेळी भांडण्यासाठी मला पाठवलं होतं, पण मी निवडून आलो होतो कुठं? रत्नागिरीत. मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्गचा. असं होत राहतं, काय करायचं. ते संजय बनसोडे साहेबांच्या सल्ल्यानंच काम करतात, विचारानंच काम करतात. त्याच्यामुळं ते मोठे पालकमंत्री असते, ते मिनी पालकमंत्री. महत्वाची गोष्ट सांगतो की मगाशी ज्याचा मी उल्लेख केला, कुठच्याही पक्षाचे आमदार असू दे, कुठच्याही पक्षाचे आमदार असू दे, तर कोणी माझ्याकडे जरी मागणी केली, त्यांच्या मतदारसंघामध्ये जमीन द्यायला जर शेतकरी तयार असतील तर आम्ही एवढे पोत्यावृत्तीचे नाही की विरोधकांनी मागितले म्हणून एमआयडीसी करायची नाही. मी आज तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो की त्यांनी 200 एकर 300 एकर जागा शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून द्यावी. पुढच्या 15 दिवसात टोजी काढतो. ही स्पष्ट भूमिका आहे. जसं मी ट्रक टर्मिनलचं सांगितलं की ट्रक टर्मिनल हे कशासाठी पाहिजे, तर ट्रक हे एमआयडीसीच्या रस्त्यावर लावल्यामुळं अपघात होतात, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात, म्हणून ट्रक टर्मिनल पाहिजे. फायर ब्रिगेड एवढ्यासाठीच पाहिजे की तिथं तातडीनं पोहोचलं पाहिजे. आता महानगरपालिका पण त्याच्यावर मी अजून एक तुम्हाला सांगतो की महानगर हा खरं तर चर्चा व्हायला पाहिजे होती. महानगरपालिकेचं जरी फायर ब्रिगेड असलं आणि जरी आवश्यकता असेल फायर ब्रिगेडची एमआयडीसी तात्काळ मंजूर करून त्याला जागा देऊन फायर ब्रिगेड स्टेशन सुद्धा मंजूर केलं. दुसरं कामगार रुग्णालयाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आता 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी लागते, बरोबर आहे. आणि तिसरा विषय आपण कामगार सुरक्षेचा जो म्हटला तो महत्वाचा असा आहे की आता त्याच्यामध्ये माथाडी कायदा आहे, त्याच्यानंतर अजून काही कायदे आहेत. तर
ही जबाबदारी कामगार विभागाची आहे, तरी पण मी नाकारत नाही. पण मी अनेक ठिकाणी असं सांगितलेलं आहे की माथाडी कायदे जे झालेले आहेत हे माथाडी कामगारांच्या उन्नतीसाठी झालेले आहेत. त्याच्यावर आक्षेप आणण्याचं काही कारण नाही, त्यांची ती उन्नती झालीच पाहिजे. पण काही लोक अमाथाडी जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे, ते देखील इंडस्ट्रीजना काही प्रमाणामध्ये त्रास देतात, त्यांची पिळवणूक करतात. तर पोलीस विभागाला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी, मी आणि मागच्या एका बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेल्या आहेत. जशी कामगारांची सुरक्षा आहे तसं उद्योजकांची देखील सुरक्षा आहे. कारण कामगारांच्या सुरक्षेसाठी सगळं केलं पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही, ते आम्ही करणार आहोत. पण शेवटी उद्योजकांना सुरक्षितता देत असताना माथाडी कायद्याचा उपयोग हा योग्य तऱ्हेनं झाला पाहिजे, त्याच लोकांना झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. हल्ली जर पुन्हा मुंबईला तुम्ही बघितलं तर ज्याच्या हातामध्ये 40 तोळ्यापेक्षा जास्त सोन्याची कडा आहे तो माथाड्या, म्हणजे जे अमाथाडी आहे त्या टोळ्यांचा नेता झालेला आहे. आणि म्हणून मी याच्या संदर्भात आमचे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे, शशिकांत शिंदेशी मी चर्चा केलेली आहे, माथाडीच्या जे खरे नेते म्हणून काम करतात त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. परंतु त्यांचं देखील हेच मत आहे की जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, खरं जे काम करतायत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. नुसत्या पावती देऊन जे काही अवडंबर माजवत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि ते आम्ही करतोय. उदाहरण आपल्याला देतो, राजकीय कोणी त्याचा अर्थ घेऊ नये. देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते 2019ला, त्यावेळी महाराष्ट्र राज्य हे फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये सलग 5 ते 6 वर्ष 1 नंबरला होतं. त्याच्या पुढची 3 वर्ष, हा माझा आकडा नाही, हा SBIचा आकडा आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट दर 3 महिन्याला किती आलं हे महाराष्ट्र शासन आयडेंटिफाय करत नाही, SBI आयडेंटिफाय करतो. पण त्यावेळी काय झालं की आपण कर्नाटक, गुजरात आणि कर्नाटक हे 3 राज्य ही 3 वर्ष पुढे राहिले. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी पुन्हा सरकारमध्ये आले त्यावेळी एक त्यांनी टार्गेट धरून कामाला सुरुवात केली. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या तिमाही अहवाल जे होते त्या तिन्हीमध्ये आणि या वर्षीच्या पहिल्या तिमाही अहवालामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 नंबरला आहे. आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही किती झालेली आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये, तर 36,000 कोटीची झालेली आहे. आम्ही जे डावोसला गेलो होतो, काही लोक उगाच बघा तुम्हाला सांगतात की हा कुठे गेला, वेदांता पासवान कुठे गेला, हे कुठे गेला, ते कुठे गेला, असं कुठे गेला, बसायचं एका ठिकाणी विचारायचं दुनियाच्या गोष्टी. त्याच्यामध्ये वेदांता पासवान हा काय आमच्याकडनं गेला नाही. कॅबिनेट सब कमिटी, मी प्रामाणिकपणानं सांगतो, मी कुठच्याही व्यासपीठावर येऊन सांगायला तयार आहे. कॅबिनेट सब कमिटी ही ठरवत असते की इंडस्ट्रीजला काय इन्सेंटिव्ह द्यायचा, 100% द्यायचा, 80% द्यायचा, 20% द्यायचा. जर तुम्ही कॅबिनेट सब कमिटी 18 महिने केलीच नाही तर वेदांता पासवान थांबेल कसं? एअरबसच्या बाबतीमध्ये काल मी पत्रकार परिषदेत सांगितलं की एअरबसच्या बाबतीमध्ये सरकारनं पुढाकार घेतला नव्हता. एअरबसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षनेते, म्हणजे किती विरोधाभास आहे बघा, विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घेतला होता. देवेंद्रजी दिल्लीला गेले होते आणि येऊन उद्योग मंत्र्यांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता फॉलोअप करा आणि एअरबस आणा. एअरबसचं साधं पत्र पण नाही. आणि बीडीपीच्या बाबतीमध्ये जे अज्ञानाने सांगतात की बीडीपी गेला, बीडीपी हा गेला नाही. रायगडला त्याची लँड ऍक्विजिशन सुरू आहे आणि बीडीपीचं अँकर युनिट हे आम्ही रायगडमध्ये आणतोय. त्याच्यामुळं गेले म्हणून सांगणारे काहीच करत नाही. आता मी देखील परवा लंडनला गेलो, माझा पण खर्च त्यांनी काढला, पण मी स्वतः खर्च केला म्हणून सांगितल्यानंतर 2022चा खर्च द्या म्हणून सांगितलं तर अजून काही ट्विट होत नाही. त्या बाबतीत मला जायचं नाही. पण महाराष्ट्र राज्य प्रामाणिकपणानं काम करतंय. डावोसला जे 1,37,000 कोटीचे MOU झाले त्यातले 77% त्याच्यावर आम्ही इम्प्लिमेंट केले. 1,05,000 कोटीच्या उद्योजकांना आम्ही देकार पत्र दिली, आम्ही जमीन दिली. मला असं वाटतं की बाकी जी काही चर्चा होते ही फक्त राजकीय होते आणि राजकीय याच्यामध्ये न जाता उद्योग जगतात. तर माझं मत असं आहे की ज्यावेळी आपण राजकारण उद्योग विभागाशी करतो, कदाचित मी कोणाला आवडत नसेल म्हणून राजकारण करा, पण ते माझ्या मतदारसंघात येऊन करा. जेव्हा आपण जाहीरपणाने हा स्टेटमेंट काढतो त्यावेळी उद्योग जगतावर त्याचा परिणाम होतो आणि इन्व्हेस्टमेंट यायला नक्की खीळ बसते. याचं देखील भान काही ठेवलं पाहिजे. मी विनंती करू शकतो, जबरदस्ती करू शकतो. वजन टाकू आम्ही मुद्दा नाही, वजन टाकू चांगल्या अर्थानं. मुद्दा असा आहे की मगाशी जे मी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर काही अत्याधुनिक सुविधा असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लातूरच्या एअरपोर्टच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला.
पण दुसरी महत्वाची गोष्ट की भूमिपूजन भरपूर होतात, पण ते उभे पण राहिले पाहिजेत ना. आता तुमचं समाधान करण्यासाठी मी बनसोडे साहेबांना घेऊन कुठेतरी 5-10 एकर जमीन बघतो, नारळ पडतो आणि भारत फोर झाला म्हणून सांगतो निघून जातो. त्याला काय अर्थ आहे? जे आहे ते आहे, वास्तव आहे ते मान्य केलं पाहिजे. या वर्षी तुमच्याकडे 443 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, ती लोकलनी केली, बाहेरच्यानी केली, सगळ्यांनी केली, त्याच्यातनं 1700 लोकांना रोजगार मिळाला. ही वास्तव आहे. पण नांदगाव गाव आहे, चाकूरसाठी 266 आपण करतो. तिथं पण थोडं आपल्याला शेतकऱ्यांना समजावं लागणार आहे. आमदार साहेब देखील समजवतो, देखील पुढाकार घ्या. MIDC नक्की होईल. लाईनचं पण सांगितलं ना, 5 MLD पाणी लातूरच्या MIDCला लागतंय, पण त्याच्या आगे 18 MLDची तरतूद करून ठेवा. आणि जर फार मोठी आणीबाणी झाली तर इंडस्ट्रीचं पाणी आपल्या लोकांना पण दिलं पाहिजे, कारण तो कायदा आहे. धन्यवाद.